महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती और अभ्यासक्रम संशोधन मंडल यानी बाल भारती की नई पाठ्यपुस्तकों को लेकर विवाद बढ़ता जा रहा है। दूसरी, तीसरी, चौथी और छठवीं कक्षा की मराठी पुस्तकों में कई तथ्यात्मक और विषय वस्तु संबंधी गलतियों पर सवाल उठाए जा रहे हैं। चौथी की गणित की किताब में महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम की मृत्यु तिथि गलत छापे जाने के बाद अब छठवीं की मराठी पुस्तक का लोक नृत्य अध्याय भी विवादों में है। पुस्तक में कुल 5 लोक नृत्यों में से केवल एक महाराष्ट्र का डिंडी नृत्य शामिल किया गया है, जबकि गुजरात, पंजाब, छत्तीसगढ़ और बिहार के लोक नृत्यों को भी जगह दी गई है। इसी के चलते आरोप है कि महाराष्ट्र के लोक नृत्य की तुलना में अन्य राज्यों के लोक नृत्यों की अधिक स्थान दिया गया है। वहीं तीसरी की पुस्तकों में भी भिड़ेवाड़ा को लेकर भी ऐतिहासिक तथ्य पर सवाल उठाए गए हैं। इस मामले पर शिक्षाविदों और सांस्कृतिक विशेषज्ञों ने पाठ्य पुस्तकों की सामग्री की समीक्षा की मांग की है। काय माध्यम जे शब्द वापरतात ना त्यामुळे फार घोळ होतात। वाद कोणताच नाहीये। जो काही पाठ आहे त्या पाठामध्ये जे आहे त्या संबंधामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। बालभारतीच्या 6वीच्या पुस्तकामध्ये लोकनृत्य नावाचा एक पाठ आहे। या पाठामध्ये महाराष्ट्रातलं दिंडी नृत्य हे त्यांनी लोकनृत्य म्हणून मुलांना सांगितलं आहे। बाकी महाराष्ट्रातली समृद्ध लोकनृत्याच्या परंपरेपैकी त्यांना कोणतंच लोकनृत्य कसं काय माहित नाही, लेझिम माहित नाही, बाकीचे माहित नाही, काय स्थिती आहे नेमकी कळायला मार्ग नाही। आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे 4 गुजरात, पंजाब, बिहार, आता 4 प्रकार तुम्ही त्या मुलांना लोकनृत्याचे महाराष्ट्राच्या बाहेरचे सांगणार आणि सांगणार की आम्हाला त्यांना देशातलं सगळं माहिती करून द्यायचं। अरे भरपूर वेळ आहे ना, अजून आता जेमतेम प्राथमिक मधून आलेली मुलं आहेत, ती 10वी पर्यंत मुलं आहेत ना तुमच्याजवळ। ती कोणत्या वयाच्या मुलांना कोणत्या वर्गात काय शिकवायचं याचं काही बालमानसशास्त्र, बाल शिक्षणशास्त्र काही आहे की नाही आहे, आणि त्याची काही कल्पना आहे की नाही बालभारतीतल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या लोकांना। बालभारतीच्या संचालकांचं म्हणणं आहे धोरण ठरवणं आमचं काम नाही, आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही। आम्ही राज्य शैक्षणिक संशोधन परिषद संचालकांनाही म्हटलेलं आहे। त्यांनी सांगितलं आम्ही काहीच दिलेलं नाही, तुम्ही संचालकांनाच विचारा। एकमेकांकडे नुसते हे अधिकारी बोट दाखवत आहेत, प्रत्यक्ष उत्तरच देत नाहीयेत। बालभारतीच्या संचालकांनी असंबद्ध का होईना पण उत्तर जरी दिली, राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांनी फक्त तोंडी सांगितलं, उत्तरच द्यायला तयार नाहीत। ते रोज स्मरणपत्र देतो आम्ही त्यांना। अरे आम्ही काय नोकर आहोत का सरकारचे रोज उठून तुमची सेवा करायला? अरे आम्ही सेवाभावी कार्यकर्ते आहोत। त्यांचा काही तुम्ही मान राखाल, आव राखाल की आम्ही काय आम्हाला काही कामं नाहीये म्हणून आम्ही हे कामं करतो? समज काय तुमचा? आणि तुम्ही समजता काय स्वतःला की वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वाटेल तसं राज्य चालवाल, वाटेल तसे पाठ लिहाल? डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या नावावरती तो पाठ आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की जुना पाठ आहे, जुन्या पुस्तकातून घेतला आहे। आम्ही त्यांना विचारलं की सरोजिनी बाबरचा मूळ पाठ कोणता आहे, कुठून घेतला तो तर द्या आधी आम्हाला, की बाबरांच्या नावावरती तुम्ही काही तिथे कोणी लिहिलेला पाठ आहे तो कळू द्या नाही एकदा। बाबरांचा मूळ पाठ का दाखवत नाही तुम्ही आम्हाला, कुठून घेतला तो सांगत सुद्धा नाहीये, कोणत्या वर्षीच्या कोणत्या पुस्तकातला कोणत्या वर्गातला। एवढा तुमचा अपारदर्शी लपवा छपवीचा कारभार कशासाठी चाललेला आहे? तुम्हाला काय आदेश आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरचे 4 महाराष्ट्रातला महाराष्ट्राचं एवढं अवमूल्यन 6वीच्या प्राथमिक मधून आलेल्या मुलांसमोर? महाराष्ट्राची एवढी लोकनृत्याची समृद्ध परंपरा त्यांच्या मनावर बिंबवणार तुम्ही की त्यांना महाराष्ट्रात लोकनृत्याची परंपराच नाहीये म्हणून कोणतं तरी एक लोकनृत्य दाखवलं आणि बाकीचे 4 बाहेरचे दाखवले, हा संस्कार त्यांच्यावर करणार? अरे सगळ्या जगातलं शिकवा ना त्यांना, आफ्रिकेतलं शिकवा लोकनृत्य, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण कोणत्या वयातल्या कोणत्या मुलांना कोणत्या वर्गात काय शिकवायचं याचा आराखडा कुठे आहे? तुम्ही सांगितलं आराखडा आहे, आम्ही आराखडा मागितला, तो आराखडा संचालकांनी राज्य शैक्षणिक सांगितलं आम्ही दिलाच नाहीये। मग दिला नाही तर आला कुठून? आणि मग बालभारतीच्या संचालकांनी कबूल केलं की नाही आराखडा नाही, शिफारसी नाही, तज्ञांच्या सूचना नाही, काहीच नाही। मग काय तुमच्या बाबूंनी केलं का, कर्मचाऱ्यांनी केलं, चपराशांनी केलं, तिथल्या कोणी केला हा पाठ तयार कोणाच्या नावावरती? मग याची उत्तर का देत नाही तुम्ही? कोण आहेत ते तज्ञ आम्हाला कळू दे ना, आम्ही जरा त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याकडून माहिती करून घेऊ, आमची अज्ञता दूर करून घेऊ। का तुम्ही लपवताय हे सगळं? हा कोणता कारभार आहे राज्याचा, बालभारतीचा? मुलांवरती तुम्ही कोवळ्या प्राथमिक शाळेतून आलेली मुलं आहेत त्यांना वेठीला का धरताय तुम्ही? तुमचा काही राजकीय अजेंडा आहे का काही याच्या मागे? असेल तर तो सांगा ना निर्भयपणे आम्हाला, आम्ही तसं निर्भयपणे तुम्हाला विचारतोय, तुम्ही सांगा आम्हाला, विचारा आमचं काय चुकीचं आहे ते आमच्या लक्षात आणून द्या।
हा जो सगळा बेजबाबदारपणा चाललेला आहे, पत्राला उत्तर न देण्याचा असभ्यपणा चाललाय, हा जो असांस्कृतिकपणा चाललाय अधिकाऱ्यांचा, हे अधिकारी कोणाला उत्तरदायी आहेत की नाही? आणि ज्यांना उत्तरदायी असतील त्या शालेय शिक्षण मंत्र्याचं, शिक्षण संचालकांचं काही काम आहे की नाही? एवढा सगळ्या महाराष्ट्रामध्ये या विषयावरती मंथन चाललेलं असताना तुम्ही जाब कोणीच कोणाला का विचारत नाही? हे राज्य कोणाच्या भरोश्यावर चाललेलं आहे? अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, ज्याला जे वाटेल त्यांनी ते करण्याच्या? हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. काय कोणता आराखडा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. सरोजिनी बाबरचा मूळ पाठ आम्हाला मिळाला पाहिजे. आणि आमची त्याच पत्रामध्ये मागणी आहे, महाराष्ट्रातले 4 विभागातले महाराष्ट्राच्या 4 लोकनृत्य प्रकार त्या मुलांना सांगा. उदाहरणादाखल तुम्ही बाहेरचा एखादा सांगा. तुम्ही उलट केलंय प्रमाण. हे तुम्ही इथे गुजरातचं, राजस्थानचं, पंजाबचं लोकनृत्य सांगताय त्यांना. अरे महाराष्ट्र आहे का पंजाब आहे का गुजरात आहे का राजस्थान, कोणतं राज्य आहे? मराठी भाषिकांचं, मराठी संस्कृतीचं राज्य आहे ना. त्या मुलांवरती या वयामध्ये तुम्ही आधी संस्कार काय करताय? काय याच्या मागे धोरण आहे? धोरण विहीन, धोरण लकवा झालेलं, अशा सगळ्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. तो सुधारा. पूर्ण शालेय शिक्षणाचा जो खेळखंडोबा चाललेला आहे, अनेक चुका दाखवून दिल्यात या महिन्याभरात आम्ही. प्रत्येक गणिताच्या पुस्तकात चुका. हे सगळं जे काही चाललेलं आहे, परस्परांकडे बोट दाखवणं थांबवा आणि या राज्याच्या जे हिताचं आम्ही सांगतोय ते करा. सर, सामोरची भूमिका काय असणार आहे? काही नाही, आम्ही सांगितलंय त्यांना की या पाठ्यपुस्तकात बदल करा. महाराष्ट्रातले 4 प्रकार घ्या, बाहेरचा एक वानगी दाखल, त्यांना उदाहरण दाखल द्या.